खरातच्या या संपूर्ण भोंदूगिरीवरून सध्या राजकारण सुरू झालेलं आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। विधानसभेत अनेक सदस्यांनी खरात प्रकरणामध्ये काही गोष्टी सांगितल्या। सदस्यांनी या सगळ्यांचे पुरावे शासनाला द्यावेत जेणेकरून खरातला कठोर शिक्षा करता येईल। फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी भोंदू करातकडे काही लोकांनी पूजा घातली। जितेंद्र आव्हाडांचा स्फोटक दावा, तर या दाव्यानं खळबळ। तर खरातकडून पत्रकार बाळू तुपेची पहिली हत्या। जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप, खरातला 24 तास कॅमेऱ्याच्या निगराणीखाली ठेवा अन्यथा पुरावे नष्ट होतील। आव्हाडांची विधानसभेत मागणी। पुरावा संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर होईल, विजय वडेट्टीवारांचा दावा। तर या प्रकरणातील पेनड्राईव्ह समोर आला तर 2 ते 3 मंत्र्यांची विकेट जाईल असाही आरोप। तर भोंदू खरातचाही अक्षय शिंदे होऊ शकतो, नाना पटोलेंचा आरोप। जादूटोना करून प्रश्न सुटले असते तर ट्रम्पचा ॲडवायझर आपण खरातला नेमलं असतं। मात्र अंधश्रद्धेमध्ये माणूस विवेक कसा हरवतो ते या प्रकरणावरून दिसलं। मुख्यमंत्री फडणवीसांचं सभागृहात भाषण। मंत्री चंद्रकांत पाटलांचे भोंदू खरात सोबत जवळचे संबंध, मुख्यमंत्री होण्यासाठी खरातकडून अघोरी पूजा केल्याची माहिती आहे। हर्षवर्धन सकपाळांचा पाटलांवर निशाणा, तर खरातच्या ईशानेश्वर देवस्थानाला चंद्रकांत पाटलांकडून 1.5 कोटींचा विकास कामांना मंजुरी देण्यात आली। धनगेकरांचा आरोप, चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याचीही मागणी। भोंदू अशोक खरात बाबत आता प्रश्न विचारताच मंत्री जयकुमार रावलांचा काढता पाय। तत्कालीन पर्यटन मंत्री असताना रावलांकडून खरातच्या मंदिरासाठी 1.5 कोटींचा निधी मंजूर। प्रश्न विचारताच रावल उत्तर न देताच निघून गेले। भोंदूबाबा खरातच्या मुलीच्या लग्नामध्ये जयंत पाटलांनी हजेरी लावली होती। जयंत पाटलांचा आमदार दिलीप बनकर, माजी विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा फोटो समोर। सुनील तटकरे केसरकरांपाठोपाठ जयंत पाटलांचाही फोटो समोर। पुरोगामी जयंत पाटील भोंदूबाबाकडे का गेले? जयंत पाटलांचा भोंदू खरात सोबतच्या फोटोवरून गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल। जयंत पाटलांनी खरातकडे रक्ताना आंघोळ केल्याचाही खळबळजनक दावा। अशोक खरात भाजपचा अधिकृत प्रचारक होता, संजय राऊत यांचा आरोप। भाजप या सगळ्या पापाचा सर्वात मोठा साक्षीदार असाही घणाघात। तर राऊत नाशिकचे संपर्क प्रमुख होते, त्यांच्या दबावाखाली भोंदूबाबाच्या मंदिराला पाणी देण्याचा निर्णय। भाजपचे प्रवक्ते नवनाथ भन यांचा सवाल। तर ब्लॅक मॅजिक आणि दादांचा घात झाला का असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलेला होता। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। आकाश पाताळ एक करू, या प्रकरणामध्ये कुणाचा बाप असेल तरी शोधून काढू। अजित पवारांच्या अपघातावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कारवाईचं आश्वासन। ईडीआर झाला तरी एफआयआर करता येतो, रोहित पवारांचं मुख्यमंत्र्यांना उत्तर। तर राहुल गांधींनी कर्नाटकाचं नाव घेतलं नाही, जिथे न्याय मिळेल तिथे जा असं सांगितलं, रोहित पवारांचं स्पष्टीकरण। कर्नाटककडून महाराष्ट्राची मानहानी करण्याचा प्रयत्न, दादांच्या अपघाताच्या कर्नाटकात गुन्हा दाखल होणं बेकायदेशीर। 0 एफआयआर वरून मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप। अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात कर्नाटकमधील बंगळुरू शहरामध्ये 0 एफआयआरची नोंद, दाखल केलेला गुन्हा कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग। दादांच्या अपघाताच्या 18व्या दिवशी तटकरे पटेलांचं पक्षासंदर्भातील नियम बदलण्याबाबत आयोगाला पत्र, रोहित पवारांचा मोठा दावा। सुनेत्रा पवारांना माहिती नसताना आयोगाला पत्र, सुनेत्रा काकांनी काळजी घ्यावी, रोहित पवारांचा सल्ला। अजितदादांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक झालं होतं, काळ्या जादूत कोण कोण अडकलंय? दादांच्या पक्षातील बऱ्याच नेत्यांच्या अंगठ्याला कापलंय, करंगळीला कापलंय। दादांची ताकद जावी यासाठी कोण प्रयत्न करत होतं? अशोक खरात प्रकरणावरून रोहित पवारांचा निशाणा। मला अनेक वेळा टार्गेट केलं गेलं, दादांच्या अपघाताची सर्व माहिती माझ्याकडे, तटकरेंचा रोहित पवारांना इशारा। तर वहिनी अध्यक्ष झाल्यापासून डोमकावळे डोकावत आहेत, दादा गेल्यानंतर त्यांना पक्ष ताब्यात घेण्याची घाई झाली होती, तटकरेंचा हल्ला। सुनील तटकरे बोलत नाहीत तोपर्यंत चाकणकरांवरती कारवाई होणार नाही, वडेट्टीवारांचं वक्तव्य। तर तटकरे पटेल बॉस आहेत, चाकणकरांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाबाबत ठरवतील, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातील एफआयआरच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप, दादांच्या अपघातावरती यांना चर्चा होऊच द्यायची नाही, शशिकांत शिंदे यांचा निशाणा। तर एफआयआर आम्हाला करायचा नाही असा मेसेज जातोय, तो अतिशय चुकीचा आहे, आम्ही कुठलीही दिरंगाई केलेली नाही, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं उत्तर।
तर भोंदू खरातनं सरकारलाही फसवलंय असं बोललं जातंय। त्याच्या संदर्भातल्या बातम्या देखील आज समोर आलेल्या आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। भोंदू अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिरासाठी 1.5 कोटींचा निधी भाजप शिवसेना युती सरकारच्या काळातील 2018 सालचा GR समोर तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावलांकडून निधी मंजूर। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकरांचा SIT चौकशीची शक्यता। खरातशी संपर्कात असणाऱ्या सर्वांची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट। भोंदू अशोक खरातची आता SIT कडून सलग 7व्या दिवशी चौकशी। SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 10 वाजता चौकशीला सुरुवात। कस्टडी मिळताच दुसऱ्याच दिवशी चौकशीचा वेग वाढवला। भोंदू अशोक खरातवर नाशिकमध्ये 7वा गुन्हा दाखल। खरातनं गुंगीचं औषध देऊन अत्याचार केला। सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये पीडितेची तक्रार। आपल्याकडे देवी शक्ती कुटुंब उद्ध्वस्त करेन अशी खरातनं धमकी दिली। FIR मध्ये उल्लेख। अंकशास्त्र तज्ञ म्हणून घेणारा अशोक खरात 10वीत गणितासह 2 विषयात नापास। 10वीत केवळ 35.86% मिळाल्याचं उघड। शाळेच्या नोंदीत लक्ष्मण एकनाथ खरात असं नाव असल्याचं समोर। अशोक खरातला सरकारनंच मदत केली होती असा पुरावा। 2018 साली पर्यटन विभागानं खरातच्या मंदिराला 105 कोटी रुपये मंजूर केले होते। हे सगळे पैसे कोणी मंजूर केले होते याला जबाबदार असणाऱ्यांना अटक करा, विजय कुंभारांची मागणी। रुपाली चाकणकरांविरोधात राष्ट्रवादीच्या महिला संघटनेमध्ये तीव्र नाराजी। चाकणकरांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा, नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा सुनेत्रा पवारांना पत्र। भोंदू खरातचं इगतपुरी तालुक्यामध्ये कनेक्शन असल्याचा संशय। विशेष तपास पथकाकडून चौकशी। खरातला गंडे दोरे अंगठ्या पुरवणारा तांत्रिक फरार, मोबाईलही बंद असल्याची माहिती। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये पहिली अधिकारी जो आहे तो अडचणीत आलेला आहे। खरातच्या पत्नीसोबत SRAच्या अधिकाऱ्याच्या पत्नीचा आर्थिक व्यवहार होता। अधिकारी अभिजित भांडे पाटील पुन्हा महसूल विभागात मंत्रालयात रुजू करण्यात आले। प्रतिनियुक्ती एकतर्फी रद्द झाली।